नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वदादांना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली अगदी आज 11:15 वाजता का तर दीदी साहेब घरी येत आणि आरामात उठले. मस्त ते 11 वाजता उठले, पण त्यांच्या नुसत्या गप्पाच चालल्या. अजून आमच्या अंतराच्याच घड्या चालल्या आणि दोघं पण मस्त गप्पा चालल्यात. हे बघा, पप्पा आणि दीदी असेल ना तर दोघांच्या खूप गप्पा रंगतात. मी उठले कधी, मी 8 वाजेची उठून आपलं माझं चाललेलं गपचूपचे कामं, त्यांना आवाज नाही असे गपचूप किचनमध्ये कामं चाललेले. देवपूजा वगैरे झालं सगळं. हे इकडे बघा, मी पीठ वगैरे भिजवून ठेवलं, डाळ भाताचा कुकर लावला आहे. आता इथं ही चवळी ना मी भिजवलेली अशी चाळणीमध्ये काढून घेतली आणि इथे मी बनवलं यांना शेवया. साहेबांचा ना परवा तिथं लग्नामध्ये जेवले ना तर तेलकट याने थोडंसं घशाला प्रॉब्लेम झाला आहे, तर मी त्यांना आता हे शेवयाचं थोडंसं पाणी काढून देते. बघा, अशा शेवया, साखर आणि वरतून थोडंसं दूध घालून असं हे साहेबांना आता थोडासा नाश्ता. तूप वगैरे चालत नाही त्यांना. मी जेव्हा खाते तेव्हा मी तूप वगैरे टाकून खाते, त्यांना असंच लागतं, असं प्लेन एकदम, दुसरं काही नको. हे देते त्यांना. तर बघा, आता तिकडं नाश्ता पाणी झाला आहे सगळ्यांचा आणि आता इथे घेतले मी भाजी बनवायला. आता कुकर गरम झाला आहे, तेल घातलं, थोडीशी मोहरी घालते, कारण चवळी ना 1 किलो चवळी आली होती चुकून, आता ती तशीच होती, मग मी भिजत टाकली. जिरं, लसूण ठेचून ठेवला आहे, कढीपत्ता आणि लसूण दोन्ही एकत्र टाकून देते. दोन कांदे कापून घेतले वापरलाच. आज काय हातातून पडतोच आहे माझं सगळं. आता यामध्ये टमाटा बारीक करून घ्यायचा मला. कोथिंबीर पण कापून ठेवली, ती पण कांद्याबरोबर कापून देते. आता परत तोपर्यंत टमाटा बारीक करून घेते चॉपरमध्ये. टमाटा बारीक करून घेतलाय चॉपरमध्ये. आणि एक दिवस ऑनलाईन टमाटे मागवले, ते खूप छोटे छोटे होते, मग ते पहिले तेच संपून टाकावं. साहेबांनी आणले, ते अजून काढलेच नाही मी वापरायला. आता यामध्ये जरा मीठ घालते. सफेद मीठ नाही आवडली, काचेच्यापर्यंत संपलं होतं, मग मी पिंकच मीठ 2 दिवस वापरलंय. दीदीने साहेबाने शेवयाचा नाश्ता केला आणि मी आपलं प्रोटीन घेतलं, भिजवलेले बदाम खाल्ले. आज या दोघांचे राहिलेत, साहेबांनी नाही खाल्ले. दीदीने खाल्ले पण साहेबांनी नाही खाल्ले. कांदा परत नाही. माझी ना धना पावडर संपली. धने आहेत घरामध्ये, पण मला करायलाच नाही झाली धना पावडर अजून. थोडी हळद घातली, काश्मीरी पावडर आणि आपला हा कांदा लसूण मसाला. डाळ आहे तर त्याबरोबर ही थोडीशी तिखट भाजी 2 चमचे घातले. असं परतून कांदा टमाटर चांगला परतला. सुकी भाजी करणार आहे याची, थोडंसं पाणी घालणार आहे. 2 शिट्या करून घेणार आहे. चवळी पटकन शिजते, याला वेळ नाही लागत. आणि लाल चवळी चांगली लागते चवीला. गरम पाणी जे आहे थोडंसं शिजण्यासाठी अर्धा तांब्या पाणी घालणार. आता याला शेंगदाणे कूट किंवा वाटण काहीच नाही टाकणार, अशी सुकी भाजी करणार आहे. एखाद दिवशी एकदम प्लेन पण भाजी. मी रात्री ना मला सांडग्याची भाजी केली होती, वड्याची भाजी, एकदम अशी प्लेन, मला आवडती तशी. कारण साहेब पण नव्हती रात्री जेवायला, दीदी पण नव्हती, यश पण नाही. यशने तर खाल्लेली कोबीची भाजी चपाती, माझ्यासाठी मी ती केलेली. आता शिट्या लावून आपलं झाकणाला 2 शिट्या करून घेते. इकडच्या गॅससाठी इथे चपात्या करायला घेते. आज घरी येत तर चाललेलं की मी साफसफाई करतो. मी म्हटलं अजिबात नाही करायची, राहू देत अजून 8-10 दिवस राहू दे, म्हणजे नंतर पावसाळ्यात पण काय मग साफसफाई काढता येत नाही. आता लगेच नाही करायची, राहू दे म्हटलं. आणि ते नाही म्हटले तर दुसरे काही कामं चालले बघा. हे बघा, आता हा फॅन काढला आहे, कारण हा मला खोलून साफ करताना येते ना, तर घेऊन बसले गेला बाहेर. बोलते ते नाही तर मला सगळे पंखे तरी साफ करू दे.
सगळं असं डब्यामध्ये सगळे सामान भरून ठेवतात जे लागेल ते. पाठीमाग घाण झालंय बघा. हां आता चाललंय त्यांचं हे करायचं. मी पण डाळीला वगैरे फोडणी घातली आणि म्हटलं आता चपात्या करायला घेऊ. डाळ बनवली, इकडे कुकर ठेवून दिलेला. आता तवा मी गरम व्हायला ठेवलाय, पण म्हटले ते काय करताय बघा. आता लगेच घेतलंय काम काढून त्यांनी. हे फक्त मुगाची डाळ आहे आज, नुसतं मुगाचं वरण आहे. पण मी आज टमाटा वगैरे सगळं घातलंय. आता संध्याकाळी साहेबांबरोबर जरा बाहेर जायचं, मग ते तर म्हटले संध्याकाळी पुन्हा काही करायला नको, मग बाहेरून जाऊन आज कंटाळा येतो. कुकर झाल्यात, गॅस बंद केला आहे मी. चपात्या तुम्हाला मी पेपर दाखवले मागं, हे बघा ना. कट करायचा नाही, मागेचे आणायचे ना मी दुसरे ऑडिल कोबिकचे, तर त्याला ना कट करावं लागायचं, मग तो खूप वाया जायचा. हे बरोबर होत आहे आणि याला अजिबात घाम नाही पकडत आहे. असं नाही का होतं चपात गरम असेल तर पाणी सुटतं वगैरे, असं अजिबात नाही होत आहे. चपात्या झाल्यात, खूप थोडेसे चपात्या केल्यात. किती केल्या तुम्हाला सांगू, मोजून आहे, जाऊ दे मोजत नाही, मोजायच्या नसतात चपात्या. पण 6 की 7 चपात्या केल्या. त्यात यशने फक्त अर्धी चपाती नेली आणि अर्धी यात मोडून ठेवली. आणि कोबीची भाजी काल राहिलेली बघा, त्याचे मी असे भरून पराठे केलेत. पराठे खातात बरोबर गरम गरम असे. हे बघा असे मस्त खरपूस गरम आहेत, तेव्हा खूप गरम आहे. पण हे चाळणीवरच ठेवणार, नाही तर चपात्यांना वगैरे असं 3 झाले त्याचे पराठे. कारण भाजी राहिलेली मी रात्री खाल्ली नाही, तुम्हाला बोलले ना मी रात्री सांडग्याची भाजी केलेली. आणि मला वाटलं तिथे आल्यावर खाईल. बघा अशी मी एकदम लाल अशी सांडग्याची भाजी मी खाऊन थोडीशी राहिलेली, असं वाटलं दिदी खाईन काय, दिदीने काही खाल्ली नाही. आता हे ठेवते साईडला आणि दाखवते चवळीची भाजी. चपात्याला असं अर्धच झाकण ठेवणार, पूर्ण नाही लावणार, नाहीतर ते पराठे असे गचगचीत होते. कुकर गरम आहे अजून थोडासा. त्या दिवशी तुम्हाला सांगते, आता याच्याबद्दल तुम्हाला बोलते, थांबा पहिले हे दाखवते. चवळीची भाजी एकदम छान, असं सुगंध छान येतोय. कांदा लसूण मसाला घातला ना तर सुगंध खूप छान येतोय. आता मी पुन्हा बनवायला देणार आहे, तेव्हा तुम्हाला सांगेल पुन्हा मी त्यात काय काय टाकते. पूर्ण लिस्ट देतात ते दादा मला. हे बघा आता कशी झाली बघू दे, कारण मला आज काहीच कूट वगैरे एकदम मस्त शिजली. अर्ध्या तांब्या पाण्यामध्ये हे बघा बरोबर शिजलेत. आणि ही भाजी नुसती अशी कांद्या टमाट्यामध्ये पण छान होती. आता ही समोर प्रगतीची वाटी आहे, तिच्या वाटीमध्ये घालून दे ना. आणि काकीने काल काय दिले दीदीला, मुगाचे डोसे वगैरे, मग काकींची पण वाटी, मग त्याच्यामध्ये येतं ना बघा डाळ वगैरे अशी झाली. नुसतं असं मुगाचं वरण बनवलं आहे. आणि भात खूप कमी लागतो, हा 2 टायमाचा भात आहे आपला. आता हे सांगायची भाजी मला थोडीशी गरम करायची परत. हे बघा इकडं दीदीचं चाललंय कपडे टाकायचं काम. दीदी चाफ्याची फुलं बघ, फुलं दाखव. आलेत ना, आलेत ना. हां ते बघ, ते पानाच्या आड्याने दिसत नाही मला इकडनं. दाखव असं या साईडला व्यवस्थित पकड, तू फांदी तोडशील सम इकडनं. हां अरे वा साहेब, बघा ते फुल बघा किती छान झालं हे बघा. अरे वा, आरामात तोडशील का मी तोडू? तोडती का? एकदम आरामात तोड दीदी. हां एकच, पण एक कळी फुलणार आहेत. हे बघा दीदीने चाफ्याचं फुल तोडलं बघा, एवढा आनंद आहे ना. आणि दुसरी उद्या पण लगेच फुलणार आहेत. कळे इतके मोठे मोठे आले ना, त्याने झुकतंय. आता या चाफ्याबद्दल पण बोलते मी तुम्हाला, थांबा जरा. हां दीदी ये तिकडनं फुल घेऊन ये. घ्या साहेब, दे इकडं माझ्याकडे दे. चल पप्पाची नाही झाली ना. हे बघा आज पुन्हा चाफ्याचं फूल. अरे वा किती भारी वाटते बघा. चाफ्याला फूल आलं की मला खूप आनंद होतो. जास्वंदाला रोज येतात म्हणून काही वाटत नाही. आणि आज आहे ना, हे बघा तुम्हाला दाखवते, नुसतं पावसासारखं वातावरण झालं आहे आणि इतकं गरम व्हायला लागलेत ना, खूप गरम होतं आहे. साहेब काय होतं आहे आता? हे बघा मी तर उभी, घ्या 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 धरा. आता असं रशीने पाय बांधताय माझं इथं. उभी राहिले, घामाने माझी टिकली पडलेत. उभी राहिले आणि इथंच माझं लक्ष तिकडे, तर पाय बांधता येतं रशीने माझा. बघा ते पंखा पुसू, त्याचा कपडा खूप फाडला आणि करताय. घरात असले ना खूप मस्ती. कसा चकाचक केलाय बघितलं, खूप घाण झालं. हा फॅन मला अजिबात साफ नाही करता येत कधी. खूप थांबा इकडं दाखवा. असा स्वच्छ झालेत ना, मस्त झालेत एकदम स्वच्छ. आणि स्वामींच्या चरणावर आपलं हे चाफ्याचं फूल खूप भारी वाटतं. एक जरी आलं ना खूप मोलाचं वाटतं, खूप छान वाटतं.
बघा किती निवांत चालली बघा, आज आम्हाला कोणालाच काही कामं नाही. ही बघा कशी बसली. मी दीदीला किचन वगैरे पुसून दिला, गॅस वगैरे, आणि दीदीचं चाललंय काम. आज खूप भांडे, परवा नव्हते एवढे, काल तर मीच घासले. आज दीदीचं चाललंय. पण हे बघा, हे असं कानामध्ये ते घालते. आणि महाराज कुठे गेले? हां, स्किप करावं लागेल. हे बघा महाराजांची कथा चालू आहे ना जी, नाशिकला खूप हसते ती. आपल्याकडं कसं आपण बोलतोय मोठी आई, त्यांच्याकडं मोठी मम्मी म्हणतात ना, बडी मम्मी. आपल्याकडं तर ते मोठी आणि मोठीमध्ये खूप कन्फ्यूज आहे, खूप हसतात. तर तिथे एवढी हसते ना काम करताना, खूप आवडतीचे महाराज आहे. आणि ज्या कोण बघत नसेल ताईंनो, तुम्ही बघा, तुम्ही दुसरं काहीच बघणार नाही यांचं सोडून. एक नंबर कथा असती इंद्रजी महाराजांची. एकदा वेळ लागला ना तर तुम्ही दुसरं काहीच बघणार नाही. आणि चालू दे आता किचन वगैरे, बेसिंग वगैरे मी काल घासले, तू नाही घासले तरी चालेल. आज तिकडं दीदीचं काम चाललंय. पण त्या दिवशी ना ताईंना तुम्हाला मी तो पूजा दाखवली, पण ती दिसली नाही. बऱ्याच ताईंना मला बोलत होत्या पूजा कशी मांडली, ती दिसली नाही. हा कलश होता आणि 5 पंत्या वगैरे, हळकुंड, लवंग, मीठ वगैरे मी असं पुसते अक्षय तृतीयाला. हा कलश भरून ठेवते. कशाने? अक्षदा, आपले तांदूळ, सुट्टे पैसे, चिल्लर असते ती, आणि नोटा, यांनी असं मी पैसा सगळे पैसे वगैरे घालून हा कलश भरते. ते बोलतात अक्षय तृतीयाचा कलश, तर मी असं भरत असते. आणि हा मी कितीला घेतला, ह्याचं नाव पण काय बघा, अक्षय तृतीया. मी जे पण अक्षय तृतीयाला नाव घेते ना भांडं, त्याच्यावर नाव अक्षय तृतीयाच टाकते. तांबा आणि पितळच घेते. तर हा पितळेचा घेतला मी किती, 500 रुपयाला. 650 रुपये ते बोलत होते. ते बोलले आता नगावर येत आहेत, वजनावर वगैरे नाही येत आहे. आणि मी गणपती दिवाळीला घेतला आहे बघा, 1 ते 1.5 लिटर पाणी बसेल. तो किती, 1100 रुपयाला घेतलेला. तो एक मोठा झाला आहे. तर हा एक आहे. आणि मागच्या वेळेस मी हा जो देवीचा ठेवला आहे तो घेतलेला होता. तर हा मी 500 रुपयाला घेतला. हा ठेवून देणार आहे बघा. याला असं बॉक्स होतं, बॉक्समध्ये होता. तर वरती नाही ठेवणार मी, का तर खूप भांडे निघतात ताईंनो. ते भावे एवढे देवाचे भांडे निघतात ना घासायला, हो उगाच. जेवढा वरती पसारा तेवढे खराब होतात, आणि खराब झाले की घासायला काढतात. असं बघा, आता मी याच्यामध्ये घालून ठेवून दिला. हे ठेवलं आहे बघा. आता साहेबांनी ना झाड एकदम चांगलं वरती बांधून घेतलं बघा त्याला, कारण कळ्या इतके आहे ना ताईंनो, तर ते खाली झुकत होतं. आता त्यांनी मस्त असं चांगलं रशीने बांधून घेतलं बघा. हे हां, हे बघा, कळ्या पण दिसत आहे आणि झाड पण दिसतं. पूर्ण वरतीपर्यंत बांधून घेतलं आता त्यांनी. तुम्हाला सांगू, मी आज साफसफाई करू देत नाही ना, तर काम काय चाललंय हे बघा. आपलं स्टोरेज आहे इथे स्टोरेज आहे. सगळं वरती असं काही काही सामान ठेवलेलं असते. आणि आता ते बोलतं मी व्यवस्थित करतो. बाजूला थांबा साहेब. इकडे वरती आपलं खूप स्टोरेज आहे ह्याच्या. इथे वरती जिथं AC लावलेलं ना त्याच्या आहे ते बघा, खूप सामान असतं. तर आता काढायचं काम चाललं आहे. हे जे आहे एक ही घोंगडी आहे, आणि हा दीदीचा लेंगा आहे बघा, भरलेला लेंगा आहे. पण दीदी घालत नाही, आता घालत नाही. त्याच्यामुळं आता तो ना असं कोणीतरी तेवढ्या उंचीचं बघायला लागेल. एकदाच घातला आहे फक्त, गावी भाचीचं लग्न होतं ना तेव्हा घातलेला आहे. आणि हा कानाचा पाळणा वगैरे मी सगळं वरती ठेवून दिलेलं असतं. तर त्यांचं आता बोलतं मी व्यवस्थित ठेवतो, हळू. आणि गणपतीचं जे सामान असतं ना ते सगळं बघा असं भरून ठेवतात हां, या अशा डब्यामध्ये. हे बघा इतका मोठा डबा. असं सगळं जे लाईट वगैरे, देवाचे कपडे, जे काय असतं ना सगळं असं डब्यांमध्ये व्यवस्थित भरून ठेवतात, म्हणजे पुढच्या वेळेला एकदम व्यवस्थित घ्यायला. हे बघा, हे सगळं साहेबांचं काम असतं हां. बघा तुम्ही, मी नाही करत हे, मी बिलकुल असं काही करत नाही आहे. जे लाईट लागतात, जे बोर्ड लागतात, आणि तेव्हा ते मेजर घेताना जे काय लागतात ना, स्टॅपलरचं स्टॅपलरच्या याने पिना मारतात मोठ्या ज्या आपण ते मंडप वगैरे घालतो ना त्याला, सगळं यामध्ये ठेवतात. ते बरोबर एका डब्यामध्ये सगळं राहतं. आणि पण एक डबा आहे. हे सगळं घरातलं बारीक जे काम आहे ना नेहमी साहेबांचं असतं. हे माझ्यापर्यंत येतच नाही कधी. मला बोलतात तुला फक्त काम काय, तू जेवण बनव, बाकी दुसरे उद्योग नको करू. गावावरून सणी आलेले ना, तर हे पाण्याचं बाटलं होतं याच्यामध्ये. तर सासूबाईने तो असंच बाटल्यामध्ये घालून दिलेले, बोरिंग पावडर टाकून. तर तसंच आहे, म्हणजे कीड वगैरे नाही लागत, कारण वापरायला आहे. वरती ठेवून दिलेले होते स्टोरेजमध्ये. हे बघा, हे स्टोरेज आपलं इकडे. हे कुकर वगैरे ठेवलेलं आहे बघा. आणि काय आहे तुम्हाला सांगते, जे आपण हे करतो ना फ्राय, इकडे बघा ताई ना, तुम्हाला जे दिसतंय कोपऱ्याला एअर फ्रायर, ज्यामध्ये बिना तेलाचं जेव्हा यशला बनवायचं असतं ना, काही जेव्हा नॉनव्हेज वगैरे बनवायची तेव्हा त्यात बनवायची मी त्याला काही फ्राय केलेलं. तर ते वरती ठेवलेलं, कारण रोजचं आपलं वापरात नाही बघा.
सँडविचचं पण लाईटचं आहे, ते पण वरती ठेवलेलं आहे, हे पण ठेवलेलं आहे वरती एअर फ्रायर वगैरे. आणि आपल्याकडे ओव्हन पण आहेत आणि तुम्हाला सांगते, पण मी अजिबात वापरायला काढते. मला साधं जेवढं साधं राहतील ना तेवढं साधं आवडतं. मला गॅसवरची कामं आवडतात, सगळं काही आवडतं. ओव्हन पण आहे, पण तो ठेवून दिलेला आहे, वापरत नाही, जागाच नाही किचनमध्ये. हे बघा एवढे भांडे आज तिचे अजून पण उरकले नाही, अजूनही राहिले काय काय. आज खूपच भांडी होते. आणि बघा सगळ्यात महत्त्वाचं, मला बोलले फ्रीजमध्ये कलिंगड तू पहिला फेकून दे. कलिंगडचे काय काय न्यूज ऐकताय ना सध्या, बघितले ना तुम्ही पण. मुंबईमध्येच एका कुटुंबाचं काय झालं, विषबाधा झाली. मला बोलले अजिबात कलिंगड का, मी आज कापणार होते, म्हटले घरी सगळे तर खातील, थंड झालं आहे. आता मागे फ्रूट आणले तेव्हा आणलेलं त्यांनी. मला बोलले अजिबात ठेवू नको. आणि काही काही व्हिडिओ बघते ना, असं वरतून हिरवा कलर आहे ना, त्याला असं चिपकवलेलं असतं काहीतरी, मी तेच चेक करते निघतंय का. पण टाकून दे बोलले, हा कचऱ्यात जाणार ताई, नो कापणार नाही मी. बोलले नाही खायचं कलिंगड सध्या. अजून इकडं आमची कथाच चालली बघा ही महाराज. तर याला टाकून द्यायला काढलं मी, फ्रीजमध्ये नाही ठेवलं आहे. म्हणजे फ्रीजमध्येच होता पण टाकून दे बोलले, फेकून देणार आता. हे बघा घरात असले असं चार्जर, लाईटीचे जे काही लागल कधी कुठलं काय, अशा ज्याने बॅगीच्या ते लॉक, साकळ्या, सगळं असं भरून भरून ठेवायचं व्यवस्थित. त्यांच्या वस्तू त्यांना सापडतं, आम्हाला कधीच भेटत नाही. पाय मागे ते कसं आहे. हे बघा सगळं मला ही शिकवायची पिशवी असते लाईटची वगैरे. मी आपलं जेवणाचं आवरून बसले इथं आणि यांचं चालेल. तो वेल सुकून गेला साहेब, तो कृष्णकमळचा बघा सुकून गेला पूर्ण. हवा बघा एवढी चालली जाईल, किती हवा, पूर्ण झाडं हालता एकदम. तर मी तुम्हाला काय सांगत होते, जे कुकरचं मी परवा सांगितलं ना ताईनं की कुकर खोलत नव्हता, तर मला 2-3 ताईंच्या कमेंट आल्या, खूप मोठे मोठे कमेंट केलेले त्यांनी बघा त्या व्हिडिओला. तर ते बोलत होत्या इडलीचं पीठ जर आपण कुकरमध्ये ठेवलं ते राहू दे पाणी ठेवा, तर त्याला शिटी नाही ठेवायची. आणि माझ्याकडून पहिल्यांदा असं झालं आहे, मी तर नेहमी तसंच करते. ते बोलले आमच्या पण सोबत तसंच झालेलं आहे. अगदी कुकर टेरेसवर नेऊन त्याला आपटून आपटून खोलावा लागला, कुकरचा स्फोटसुद्धा होऊ शकतो, तर पूर्ण एअर पकडतो आतमध्ये. तर असं होतं आहे, पुढच्या वेळेला जेव्हा कराल तेव्हा शिटी काढून टाका त्याची. आणि मी स्वतःची एवढी घाबरलेली का शिटी वरती केलं कसं काहीतरी असं वरती येतं, तसं त्यातून पीठ बाहेर येत होतं. पहिल्यांदाच माझ्याकडून असा प्रकार झाला, मी स्वतःच घाबरली होती. पण हे सगळे झोपलेले होते, मला कोणालाच काही बोलता नाही आलं. तर आता यात नंतर अशी चूक नाही करणार. ते झालं. आणि खूप त्यांचे कमेंट आले की तुम्ही चाफ्याला काय करा, चाफ्याला तुमच्या फुलं येतं, आमच्या चाफ्याला फुलं नाहीत. तर मी ताईनं जे डाळ तांदूळ जे धुते त्याचं पाणी मी घालते. आणि रोज झाडाला पाणी घालत नाही, आपल्या झाडांना मी रोज पाणी नाही घालत आहे. आज टाकलं ना तर उद्या नाही टाकत आहे, एक दिवस आड करून मी झाडांना पाणी घालते. म्हणजे एक दिवस पूर्ण ते सुकून जातं आणि त्याला असे थोडीशी म्हणतात ना एक ताकद भेटते. रोज रोज पाणी नाही घालायचं, मग त्याची मुळं वाढतच नाही, सडायला सुरुवात होती खाली. तुळशीला पण खूप पाणी नसतं घालायचं. आमची तुळस बघा अजून अन्न झालं नाही, मी गेलेच नाही खाली. तुळस उंदीर मामा ठेवत नाही इथं. तर चाफ्याला फुलं येण्यासाठी. आणि मी खत घातलं आहे मेन म्हणजे, तर गावावरून खत आणलेलं. जेव्हा मागे ते बहिणीकडे गेले ना तर तिच्या मुलांनी मला ते खत दिले, जे शेतात टाकताना कांद्याला वगैरे. तो युरिया नाही हा, तो व्हाईटवाला नाही, असं ते वेगळं खत. ते काय सुफला की काहीतरी ना, माहीत नाही ना, नाव नाही माहीत त्याचं, काय माहिती कोणतं तरी होतं, असं वेगळंच होतं. तर ते खत घातलेलं गावी जे टाकतात ना शेतामध्ये, ते खत घ्यायला घातलेलं. तर त्यांनी सगळे झाडांना खूप छान फुलं येते आणि मस्त वाढत आहे. आणि कटिंग करतात, आता कटिंग करणार आहे साहेब, आज टाईम आहे तर कटिंग करणार आहे झाडं थोडेसे. तेच बघतात, मी काही बघत नाही, मी फक्त पाणी घालते, फुलं तोडते, एवढंच करते. आज कुठला काही खास व्हिडिओ घेतला नाही, फक्त एक भाजीची रेसिपी दिली तुम्हाला. संध्याकाळी जाणार बाहेर, बघू बाहेरचं बाहेर. आज क्रॉफिट मार्केटला जाणार आहे पुन्हा मी, फ्रूट वगैरे आणायचे आहेत. दीदीला काय पाहिजे ते खरबूज, चिबूड जे आहे ना ते पाहिजे, तिकडं खूप भेटतात. आणि ॲपल वगैरे संपले, मागेच आणलेले 5 किलो आणले होते त्यांनी, संपलेत ॲपल, संपलेत, ते आणायचे ते. चला छोटासाच व्हिडिओ बनवला आहे. आणि सगळ्या ताईंनी कोणी पण काही असं पीठ वगैरे ठेवाल तर कुकरमध्ये ठेवूच नका शक्यतो, आणि ठेवलं तरी शिटी काढा, याची काळजी घ्या. पप्पाला विचार ना. तर त्यांचं बघा चाललं बाहेर, फॅन साफ केला आहे ना तर लगेच बाहेरचं साफसफाई चालली. असं का घरी असले की असं. आज मी नाही घरात आहे म्हणून कुठली कामं काढत नाही मुद्दामून. त्यांचं चाललेलं साफसफाई करल, हे करल, ते करल, मी काहीच काढू दिले. म्हणजे रिलॅक्स व्हायचं आज एक दिवस सुट्टी, तर मी पण शांत बसलेत. का तर मी जर गोंधळ केला ना कामाचा मग ते पण कामाला लागणार. तर चला ताईनं छोटासा व्हिडिओ बनवला आहे, या व्हिडिओला इथंच थांबवते. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ.